इचलकरंजी महापालिकेचे 4 कोटी रुपये खड्ड्यात, रस्ते मक्तेदारावर कारवाईची मागणी। इचलकरंजी शहरातील सर्वच रस्त्यांची खड्ड्यामुळे चाळण झाली आहे। रस्त्यावर पडणारे खड्डे मुजवण्यासाठी महापालिका प्रशासन दरवर्षी 4 कोटी रुपये खर्च करते, परंतु मक्तेदार वर्षभर खड्डे भरण्याऐवजी स्वतःचे खिसे भरताना दिसत आहे। पावसाळा सुरू झाला की खडी आणि मुरुम टाकून महापालिका प्रशासन व नागरिकांच्या डोळ्यात माती घालण्याचं काम सदरचा मक्तेदार करत असल्यानं सदर मक्तेदारावर निविदेतील अटी व शर्तींचा भंग केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे। इचलकरंजी महानगरपालिका हद्दीतील कोणत्याही रस्त्यावर खड्डा पडला तर तो त्वरित मुजवला जावा, नागरिक व वाहनधारकांना त्या खड्ड्याचा त्रास होऊ नये यासाठी महापालिकेच्या वतीनं वार्षिक 4 कोटी रुपयांचं टेंडर काढलं जातं व ते शहरातील एका मक्तेदाराला दिलं जातं, परंतु सदर मक्तेदार हा रस्त्यावरील खड्डे मुजवताना दिसत नाही। त्यामुळे शहरातील सर्वच रस्त्यांची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे। खड्डे मुजवण्याचं वार्षिक टेंडर असताना रस्त्यावर खड्डे पडतातच कसे? मक्तेदार काय करतो? त्या मक्तेदारावर नियंत्रण ठेवणारी प्रशासकीय यंत्रणा काय करते? असा संतप्त सवाल नागरिकातून विचारला जात आहे। मुळातच रस्ते कामाचे टेंडर देतानाच त्यातील अटी व शर्तीनुसार सदर रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीच्या कामाची मुदत कमीत कमी 2 वर्ष असते। त्याबरोबरच महानगरपालिकेकडून वार्षिक 4 कोटी रुपयांचे टेंडर रस्त्यावर पडणाऱ्या खड्ड्यांना मुजवण्यासाठी खर्च केलं जातं। असे असताना इचलकरंजी शहरातील सर्वच रस्त्यांवर खड्डे पडतातच कसे? यामागचे नेमके गौड बंगाल काय आहे? 4 कोटी खर्चूनही रस्त्यावरील खड्डे मुजवले जात नसतील तर त्या मक्तेदारावर कारवाई का होत नाही, असा संतप्त सवाल उपस्थित होतोय। महानकर न्यूजसाठी प्रवीण पवार, इचलकरंजी। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।